एनडीआरएफ सह हिंगोलीतील पूरग्रस्त भागात पोहोचले। कळमनुरी तालुक्यातील देवजना गावातील अनेक जणांना त्यांनी बाहेर काढले। रात्रीपासूनच काही लोक हे पुराच्या पाण्यात अडकून होते, त्यांना आता सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे। आपले प्रतिनिधी रमेश शेंडके सध्या आपल्या सोबत आहे। रमेश, सध्या काय परिस्थिती आहे कळमनुरीमध्ये? मनश्री, खरं पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि काल काहीशी विश्रांती घेतली होती, परत मध्यरात्री जे आहे ते पावसाला सुरुवात झाली। अजूनही रिमझिम पाऊस सुरू आहे। आपण सकाळी एक बातमी ब्रेक केली होती की एका शेतातील गोठ्यावरती जवळपास 20 शेतकरी अडकले होते आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी पथक दाखल झालेले आहे। हिंगोली नगरपालिकेचं पथक या ठिकाणी त्यांना रेस्क्यू करण्यासाठी दाखल झालेलं आहे आणि त्यांच्यासोबत आमदार संतोष बांगर आहेत आणि हे पथकही या ठिकाणी दाखल झाले। आता आपण जर बघायला गेलं तर मी आता कळमनुरी तालुक्यातील देवजना या शिवारामध्ये आहे। हा देवजना शिवार जे आहे ते कयाधू नदीच्या बॅक वॉटरने पूर्णतः भरला। जिकडे बघाल तिकडे पाणीच पाणी आहे पूर्णतः। आता या बोटीच्या माध्यमातून जे आपण जर समोर बघत असला तर पत्राचा शेड आहे आणि त्या पत्राच्या शेडमध्ये 20 शेतकरी अडकले आहेत आणि त्या शेतकऱ्याचं रेस्क्यू करण्यासाठी ही टीम जी आहे ती हिंगोली नगरपालिकेची टीम पोहोचली आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आता स्वतः संतोष बांगर ही बोटमध्ये बसलेत। काय सांगाल दादा, आतापर्यंत किती लोकांना रेस्क्यू केला आणि आता काय चालू आहे? काल दुपारी 2 वाजल्यापासून किमान सकाळपासून जर तुम्ही बघितला असाल तर एक 4 दिवसाचा बाळ, 4 दिवसाचा बच्चू, त्याची आई, त्याचे वडील, त्याच्या आज्या, भाऊ असे 8 लोक तुम्हाला सांगतो की सकाळी आम्ही डोंगरगड या गावातून ते मला सांगतो की आणण्यात आलेले आहे। बोटच्या द्वारे 8 किलोमीटर डीपमध्ये मधात आणि 8 किलोमीटर येणं असा प्रवास तुम्हाला सांगतो की सकाळी बोटच्या माध्यमातून केलेला आहे। आता या ठिकाणी जर आपण बघितलं असाल तर मला वाटतं की देवजना या गावामध्ये 20 शेतकरी त्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि ही भयभय जर परिस्थिती जर तुम्ही बघितली तर मला वाटते की म्हणजे त्यांना कालपासून जेवण नाही, काही नाही, पण माझी संपूर्ण टीम म्हणजे हिंगोली जिल्ह्यातले SP असतील, कलेक्टर असतील, आमचे नगरपालिकाचे CO असतील, नगरपालिकाचे कर्मचारी असतील, या ठिकाणी पूर्ण तुम्हाला सांगतो की दादा आता तुम्ही चाललाय तिथं किती शेतकरी अडकले आहेत आणि त्यांना आता कसं रेस्क्यू करण्यात आहे? त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असाल तर बघा ते पत्रावरती वरी जाऊन थांबलेले आहेत 22 शेतकरी। या ठिकाणी 22 शेतकरी तुम्हाला सांगतो की थांबलेत। या ठिकाणी इकडे सुद्धा बघितलं असेल, बघा इकडे 22, इकडे या सुद्धा आखाड्यावरती इकडे सुद्धा शेतकरी आहेत। कालपासून तुम्हाला सांगतो की त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही, अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो की एक शेतकरी या ठिकाणाहून आम्ही काढत आहोत। निश्चितच मनश्री, बघायला गेलं तर आपण आपल्या कॅमेरामॅनला विनंती करले, एक समोर एक छत दिसते आणि त्या छतावरती अत्यंत म्हणजे असे शेतकरी आहेत ते आता त्यांना उत्सुकता आहे की आपण या बोटीमध्ये कधी बसतो आणि या बोटीत बसून या पुरातून कधी बाहेर निघतो। यासाठी जे त्या छतावरती बसले आहेत त्यांना आता त्यांच्या जवळ त्यांच्या दिशेने बोट मार्गस्थ होते आणि बोट मार्गस्थ झाल्यानंतर त्यांना याच बोटीमध्ये रेस्क्यू करण्यात येईल। त्यांना तिथून वैद्यकीय पथकही दाखल झालेले आहे। स्थानिकचे तहसीलदार असतील, त्याचबरोबर प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी असतील, हे सगळे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते याच ठिकाणी दाखल झाले आहेत आणि आता काही वेळामध्ये त्या आखाड्यावरती, त्या गोठ्यावरती ही बोट पोहोचणार आहे आणि त्यानंतर त्या सगळ्यांना रेस्क्यू करण्यात येणार आहे। मनश्री, नक्कीच रमेश, त्याच्यामुळे देवजना या गावातली ही भीषण परिस्थिती, 20 शेतकरी अडकून पडलेत, त्यांच्या रेस्क्यूसाठी स्वतः आमदार संतोष बांगर पोहोचलेले आहेत।